अरिहंत सन संघाने विजेता ठरलेले आहे अरिहंत सन संघ आणि उपविजेता ठरलेले आर रेंजर्स. सामवेदी ब्राह्मण क्रिकेट क्लबचे सर्व सदस्य कृपया स्टेज जवळ यायचे आहे. ओके, आपण थोडा प्रोटोकॉल तोडतोय. दोन्ही पंच यांना लवकर निघायचंय, त्यांना सफाळायला राहतात, त्यांना जाण्यासाठी उशीर होऊ शकतो, म्हणून मी कुमार नाईकांना विनंती करतो की दोन्ही पंचांना सन्मान चिन्ह द्यायचं आहे. सूर्यकांत सर आणि गजानन सर कृपया कुमार नाईक यांच्याकडून सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे. गजानन सर कृपया आपला सन्मान स्वीकारण्यासाठी स्टेज जवळ यायचं आहे. सर्व क्रीडा रसिकांना विनंती आहे, एक थोड्याच वेळात आपण पारितोषिक वितरण सोहळा संपन्न करणार आहोत. कृपया सर्वांनी स्टेज जवळ यायचं आहे, थोडंसं सहकार्य करायचं आहे सर्वांनी. पंचाचा सन्मान कुमार नाईक करतील, सर्वांनी टाळ्यांचा गजर करायचा आहे. हॅलो हॅलो, सामवेदी क्रिकेट क्लब आयोजित सामवेदी ब्राह्मण प्रीमियर लीग पहिलं वर्ष. एक विचार मनात आला की IPL धर्तीवर एक टुर्नामेंट करायची, आणि त्या पद्धतीने आम्ही तो विचार प्रत्येक गावातले जे खेळाडू होते त्यांना बोलून गणेश पार्क येथे मीटिंग घेतली होती, आणि त्यामध्ये ठरलं की IPL मध्ये करायचं. त्यानंतर आम्हाला फक्त 2 मिनिटात तुम्हाला इतिहास सांगतो. 12 संघमालक त्यांचा आपण नंतर नाव घेऊन त्यांचा सत्कार करण्याबद्दल ते स्वतःहून समोर आले, त्याबद्दल मी सामवेदी क्रिकेट क्लब तर्फे मी त्यांच्या मनापासून मी आभार मानतो. आणि त्यांना सांगतो असं तुम्ही सहकार्य करत राहा. उद्दिष्ट एकच, कोणाला दुखवायचं नाही आहे, कोणाला म्हणजे हे करायचं नाही की दाखवायचं नाही आहे. सामवेदी ब्राह्मण संघाची पोरं ही एकत्र एका संघामध्ये खेळू शकतात, आणि ते आज दाखवलेले. आज अरिहंत संघ जिंकला तरी पण संपूर्ण गावातली पोरं त्यामध्ये सगळे नातात. आज आर रेंजर्स जरी हरला तरी त्याच्या संघामध्ये 12 गावातली 12 मुलं होती. कॉर्मॅकमध्ये 12 गावातली, आणि नंतर सामवेदमध्ये सगळी 12 होती. संपूर्ण 12 गावातली 12 पोरं एकत्र त्यांचं ट्युनिंग जमलं, आणि कशी आपण एकत्र खेळू शकतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे SBPL. मी माझे ॲक्च्युली अध्यक्ष आमचे कुमार नाईक कधी बसत, मी कुमार नाईकला त्यांना मी बसायला सांगतो, त्यांनी व्यासपीठावर बसायचं आहे. अतिथींचा मी आपल्याला आदरणीय बबन शेठ नाईक
वेळोवेळी आशीर्वाद, मी कुमार नाईक जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे त्यांचा आशीर्वाद आम्हाला कायमच भेटत असतो. आमचा मान ते ठेवत असतात आणि यावेळी ते आमच्याकरता येतं, तर मी त्यांचा मनापासून ऋणी आहे. मी प्रत्येक म्हणजे अतिथी सन्मान प्रत्येकाचे नावं घेत नाही. मी यांना सगळ्यांना त्यांना पुष्पगुच्छ द्या. धीरज आणि दिनू यांनी द्यायचा फटाफट. रोहित फटाफट त्यांना इथूनच द्या फटाफट, त्यांना उभेही करू नका. यस, आप्पांना दिलं तरी सगळ्यांना मिळालं, हे पण बरोबर आहे तुमचं म्हणणं. चेतन देशमुख आणि चिराग, सचिन कोरोटी कुठे आहे? त्यांनी व्यासपीठात वळायचं आहे. सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. तसंच या स्पर्धेसाठी आम्हाला प्रत्येकाने आर्थिक सहाय्य केलं आहे. स्पेशल थँक्स चेतन देशमुख, जो आमच्यावर आम्हाला सहकार्य करत असतोच, पण आमच्यावर कप घेण्यासाठी आमच्यावर संपूर्ण दिवस फिरत असतो. चेतन देशमुख, त्यानंतर आमचे आमदारांचं सहकार्य आम्हाला कायमचं असतं. मी राजनाप्पांचं नाव घेतलं, आप्पा मला बोलते तू प्रत्येकाला माझं नाव घेऊ नकोस, पण आप्पांचं सहकार्य आमच्या पाठीशी कायमचं असतं आणि ते सहकार्य त्यांनी आम्हाला आर्थिक सहाय्य केलं आहे. तसेच निलेश देशमुख जे आउट ऑफ स्टेशन आहेत, मी त्यांना बोलू तुमचा बॅनर लावता, बॅनर लावू नको, त्यांनी स्वतःहून पैसे पराग देशमुख यांच्याकडे लावले. म्हणजे त्यांचंही मनापासून आभार. प्रत्येकांचा मी आभार यासाठी मानतोय की आम्हाला वेळोवेळी ते सहकार्य करत असतात. कुठलाही आम्ही कार्यक्रम घेऊ त्यांच्यावर ते सहकार्य करतात. प्रत्येकाचं नाव घ्यायला आमचे गृहले दिलीप आहेत, आमचे विलास भाऊ आहेत, आमचे जयवीरू भाग्यजणी आहेत. आपले वृत्तमानस पेपर हा आपल्या समाजाचा आहे. आज तुम्हाला सांगतो वृत्तमानाचे मालक हे आपले भूषण म्हात्रे, व्यासपीठ भूषण म्हात्रे, 2 मिनिटं तुम्ही उभे राहा, त्यांना तुम्हाला लोकांना बघू द्या. पेपरांचे मालक आहेत आणि आपल्याला त्यांनी या स्पर्धेसाठी अतिशय सुंदररित्या आर्थिक सहाय्य केलेलं आहे. मैफिर भूषण वजेचे यासाठी आभार मानतो की भूषण वजेने मैफिरमधून आम्हाला स्पॉन्सर दिले, पण आम्हाला रोलरसाठी त्यांनी ट्रॅक्टर तयार केलं आहे. त्याचे रमेश बंधू, मनोहर दादा यांनी आम्हाला आर्थिक सहाय्य केलं. प्रत्येकाने आम्हाला आर्थिक, मी कोणाचं नाव विसरलो त्यांनी समजून घ्यायचं, रुमाव कॅटरेस. आणि शेवटी एक नाव अशासाठी सांगतोय, जयमुनी सहकारी पतपेढी, ही आपली जयमुनी आहे, लक्षात ठेवा, ही आपली जयमुनी आहे. जयमुनी सहकारी पतपेढीने जेव्हा आम्हाला आर्थिक सहाय्य करायचं, ऐका पूर्ण स्टोरी ऐकतोय, सांगायची गरज नाही आहे, पण मी यासाठी सांगतोय की लोकांना माहिती पाहिजे. जयमुनी पतपेढीचे आम्हाला पास झाले, पण काही कारणास्तव ते कोणी फोन केले काय केले त्याचं आम्हाला देणं घेणं त्यांना द्यायला बंद केलं. पण आम्ही लोगो छापला होता, आम्ही सांगितलं आमची जयमुनी आहे, आम्ही तो लोगो तसाच ठेवणार, आम्हाला आर्थिक सहाय्याची गरज नाही. तरी 4 संचालक, त्यांची नाव मी आज घेतोय, 4 संचालक स्वतः पैसे काढून आम्हाला त्यांनी पैसे दिलेत. ते म्हणजे संजू म्हात्रे, वैभव, त्यानंतर राजेश नाईक बोईंज, सत्यवान पाटील वाळुंजे, या चौघांनी काढून आम्हाला दिलेल्या जयमुनी पतपेढीच्या सहकार्याच्या नावासाठी त्या चौघांचे आम्ही मनापासून आभार मानतोय. जागा मालकांचा सन्मान मी सिद्धेश यांना विनंती, त्यांनी त्यांची जागा मालकांची नावं घ्यायची. जागा मालक येथे मंचावर उपस्थित असतील किंवा त्यांचे कोणी प्रतिनिधी असतील, तुमचे मनापासून आभार. गेली 2 दिवस, खरं तर गेला महिना 1.5 महिन्यापासून आम्ही येथे तयारी करत होतो. गेले महिना 1.5 महिन्यापासून त्यांचा काहीतरी शेती केलेली होती, तरीसुद्धा त्यांनी विना मोबदला आम्हाला जागा उपलब्ध करून दिली. तसेच आसपासचे पंचक्रोशीतले सर्व नागरिक यांचेसुद्धा मनापासून आभार मानतो आम्ही. सर्वांचं नाव घेणं आता शक्य नाही आहे. कोरोटी ग्रामस्थ, DNA इन्फोटेल, यूट्यूब, मंडप डेकोरेटर्स जे आमचे दादा आहेत, ते DJ फटाक्यांचं ज्यांनी अरेंजमेंट केली ती हर्ष कॅटरर्स, पंकज देशमुख, सर्वांचे मनापासून आभार मानतो. आणि पुढील कार्यक्रम मी संतोष बंधूंना विनंती करतो की जे ओनर आहेत त्यांच्याविषयी थोडंसं सांगावं. ओनर आहेत ते
द सामवेद प्रशांत नाईकनी फक्त आम्ही फोन केला तर प्रशांत नाईकनी स्वतःने आम्हाला सहकार्य. संजीवनी परिवार ॲक्च्युली त्यांचा हा ट्रॅक वेगळा आहे. त्यांचा ट्रॅक आहे बौद्धिक शैक्षणिक आणि सगळ्या गोष्टीचं आपल्याला ज्ञान कसं वाढवता येईल मुलांना एज्युकेट त्यांचा ट्रॅक. आणि त्यावेळेला प्रथम त्यांनी आम्हाला क्रिकेट सहकार्य त्यांचा मनापासून मी धन्यवाद करतोय. कृतिका एंटरप्राइजेस ह्या व्यक्तीने आम्हाला भरपूर सहकार्य केलं आहे. दहिसरचा व्यक्ती प्रवीण पाटील त्यांचे प्रतिनिधी कुमार बसलेत. प्रवीण पाटीलनी आम्हाला जे पाहिजे सहकार्य मुरुमपासून त्याच्या गाडीपासून सगळं सहकार्य द्यावं. प्रवीण पाटीलचा मनापासून आभार मानतोय. आप्पा वॉरियर प्रकाश वजे आमचे घरच्यात पडद्यामागून आम्ही त्यांना आम्हाला भरपूर सहकार्य केलेलं आहे. ते आम्हाला सांगायची गरज नाही आहे. नंतर आर आर रेंजर्स तसं आर आर रेंजर्स ऋषी आणि रोहन वयाने आमच्यापेक्षा खूप लहान आहेत. ते दोघं व्यवसाय करतात. ऋषी तर खूप लोकांना उपयोगी पडतो. त्या दोघांचं मनापासून आम्ही आभार मानतोय ऋषी आणि रोहनचं. त्यानं सुरेश जोशी सुपरस्टार हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण सुरेश जोशी नाव सांगितलं तर थोडं अंगाला शहार येतात की त्या व्यक्तीमुळे मी आज उभा आहे. कैलास सुरेश जोशी. त्यामुळे सुरेश जोशी सुपरस्टार्सबद्दल मी जास्त बोलतो कारण माझ्या डोळ्यात पाणी येईल. त्यामुळे मी त्यांचा मनापासून धन्यवाद बोलतो. शिवशक्ती चॅलेंजर्स प्रदीपचा व्यवसाय हा वेगळा आहे पण त्यांनी आम्हाला क्रिकेटमध्ये स्वतःहून पुढे येऊन त्यांनी बदल. त्यामुळे शिवशक्ती चॅलेंजचे मनापासून आभार. सामवेदी हॉटेलियरचा आम्हाला मनापासून सपोर्ट पहिल्यापासून आहे. आज आहे आणि पुढे राहील आम्हाला माहिती आहे. कारण सामवेदी हॉटेलचे रुपेश आणि प्रशांत दोघं असतात पण सामवेदी हॉटेलचे US ची माणसं हेही आम्हाला सहकार्य करतात. या 2 दिवसात जवळजवळ 70 ते 80 कॉल आले आहेत. बंधू काय पैसे पाहिजेत का हे समोरून फोन करणारे माणसं US मध्ये आहेत. हा आमच्यावर विश्वास आहे. हे आमच्या मंडळावर विश्वास आहे. मी त्यांना सांगितलं आम्हाला गरज लागली तर नक्कीच तुमच्याकडून पैसे मागू पण आमची व्यवस्था झालेली आहे. कारण आम्ही त्यांना सांगितलं तुमच्या पैशाने आम्हाला पार्टी करायची नाही आहे आणि त्यांनी आमचं मान्य केलं. काही लोकांनी आम्हाला सांगितलं आम्ही पाठवणार म्हटलं पाठवा काय वांधन मी सांगितलं. त्यानंतर आनंद किंग्सबद्दल मी एवढंच सांगेन. या व्यक्तीबद्दल मी एवढंच सांगतोय. आता तुम्हाला माहीत नसेल तर आता 2 मिनटं देशामध्ये 1 to 10 मध्ये त्यांची कंपनीचं नाव येते. प्रथमच त्यांचं यावर्षी आनंद किंगचे संघाचे मालक श्री आनंद सदान नाईक वाघोली खाराळी यांचं एशियन टेक्नॉलॉजी या कंपनीचे मालक आहेत. ते त्यांच्या कंपनीला अतिशय टेप इंडस्ट्रीमध्ये उभरती कंपनीचा विशेष सन्मान हे त्यांना मिळालेलं आहे. आणि त्यांची 1 ते 10 मध्ये आता त्यांची मला वाटतं पहिल्या फर्स्ट रँकमध्ये त्यांची कंपनी आली आहे. त्याबद्दल त्यांना मनापासून आभार आणि त्यांचं अभिनंदन करतो. आमचा SBPLचा पायगुण चांगला आहे. तुम्हाला कालच डिक्लेअर झाला आहे म्हणजे तुम्ही आमच्या SBPLला उतरलात त्यामुळे आमचाही पायगुण आणि आम्हाला तुमचा अभिमान आहे. कारण तुम्हाला फक्त एकच सांगतो आनंदचं 2018ला मी इकडे प्रोग्राम केला होता स्वरस सामवेद. जेव्हा आपल्या जयमुनी परिवारात आपण एक चेंज म्हणून आपण केलं जात ह्या व्यक्ती दमणला असेल तिथून मला पैसे पाठवले ते स्वरस सामवेदसाठी. या व्यक्तीचं खास मी नाव घेतोय. संजू स्ट्रायकर्स नवी मुंबईतून पहिला फोन करणारा व्यक्ती की माझी एक टीम ठेवा. संजू स्ट्रायकर्स बोईंजमधला त्या संजू स्ट्रायकरच्या मनापासून आवाज. आर्यन सन्स पहिल्यापासून महेंद्र नाईकचं असं होतं की मला संघ उतरायचा फक्त समाज एकत्र मला जिंकायचं नाही हे सांगतो आणि तोच आज जिंकलेला आहे. आणि सगळ्यात शेवटी सांगतो मी कॉर्मॅकबद्दल एवढंच सांगेन की क्या बात आहे. पहिल्या दिवसापासून तुमचं एंट्री तुमचे जे काय असेल खरोखर ऋषी तुम्ही सगळा एन्जॉय केलेला आहे. तुम्ही जो एन्जॉय केलेला आहे त्याबद्दल वाद नाही. तुमच्याबद्दल काय बोल कॉर्मॅक ऋषीची एक कंपनी इलेक्ट्रिकची मी समाज बांधवांना आवाहन करतोय की ऋषीची इलेक्ट्रिक कंपनी आहे. आपल्या समाजासाठी त्यांनी डिस्काउंट पण ठेवला कधी त्यांच्याकडे जाऊ शकता. तसे महेंद्र नाईक यांची त्यांची स्वतःचे टाईल्स बी होते का आपल्या समाजातर्फे कोणी जात त्यांचे डिस्काउंट ठरलेले मी आज आवाहन करतो. मी सर्वांची नावं झाले मला वाटतं कोणाचं नाव राहिले असेल दिलगिरी व्यक्त करतो. मी पारितोषिक वितरण करण्यासाठी आर्यन सन्स मध्ये मला बरं आर्यन सन्स मध्ये राजू नाईक कर्मा हे त्यांच्यावर पार्टनर आहेत. त्यांचं नाव गेलं सर धन्यवाद तुम्ही आठवण करून दिलं सर. मी जास्त म्हणजे पारितोषिक वितरण मी भरत मोडेल इथे बोलवतोय त्यांनी यायचं आहे. त्याच्या अगोदर मी अध्यक्षांना विनंती करतो बबन शेठ नाईक यांना की त्यांनी 2 शब्द बोलायचे. 2 मिनिट आता बघू तुम्ही 2 मिनिट मला बघू तुम्ही 2 मिनिट या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर कारण
एकेकाचं नाव घ्यायला लागलं तर आमच्या 2 टीम होतील, एवढे लोक स्टेजवर आहेत. मी मनापासून संतोष कुमार आणि तुमचे कोण सहकारी असतील ते या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. खरं म्हणजे क्रिकेट ज्याविषयी आपल्याला काय कळत नाही त्याविषयी बोलणं म्हणजे मूर्खपणा आहे. त्यामुळे मी त्याबद्दल काय बोलणार नाही. पण मला खूप बरं वाटलं की दोन्ही संघ खेळत असताना ज्या ईर्ष्येने खेळले, ज्या ताकदीने खेळले, शेवटच्या ओव्हरमध्ये दबावाखाली षटकार मारणं, हा षटकार सामवेदी ब्राह्मण समाजाच्या तरुणांनी मारला आहे याचा जास्ती आनंद आहे. आणि मला मनापासून हे सामने, त्याच्याकरता 12 मालक, या सगळ्या कल्पना आहेत. पेपरमध्ये वाचलं का आपल्यालाही जमेल का, पण तुम्ही हे जमवून दाखवलं म्हणून तुमचं ज्यांनी जमवलं त्यांचंही पहिलं अभिनंदन करायला पाहिजे. ते न खेळता जिंकलेले आहेत. खेळून जिंकणं देणार आणि न खेळता जिंकणं देणार. दोन्ही संघ चांगले खेळले. त्याच्या अगोदर कालच्या सामन्यातही सगळे चांगले खेळले. 12 गावच्या प्रत्येक गुणवंत माणसाला हेरणं आणि त्याला निवडून आणणं ही साधी गोष्ट नाही आहे. त्यांनी केलं आहे. तुमचं सगळ्याचं अभिनंदन. जागा मालक त्यांनी जागा दिली, त्याची नावं ऐकल्यावर मी आला मनोज बाजूला बसतो, त्याला सांगितलं यांचे 7-12चे उतारे कोणी काढले असतील तर बघा रे बाबा, सगळ्यांना विनंती करतो एक राऊंड तुमचाच राहू दे आणि आम्हाला कायम वापरायला मिळू दे. आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की तुमची ताकद स्वतःचीच एवढी वाढावी की तुम्ही सांगावं आम्ही घेणारे आहोत, देणारे नाही, अशी तुमची ताकद राहावी. या ठिकाणी जे देणगीदार आहेत त्या सगळ्याचं अभिनंदन करतो. जे जिंकले आहेत त्याचं अभिनंदन आहे, पण जे बाजूला पराभूत झाले आहेत त्यांचं पण अभिनंदन आहे. खेळामध्ये जय पराजय चालतो, पण दोन्ही संघ जिंकले आहेत. एक जिंकला असं मी मानणार नाही. दोन्ही संघ जिंकले आहेत. दोन्ही संघांनी ताकदीने तो षटकार वगैरे गेला तेव्हा मी विचार करायला लागलो की मी वसईला कलाक्रीडा महोत्सवात कधी कधी सामने बघायला जातो आणि माझी अशी इच्छा आहे आणि प्रामाणिकपणे अपेक्षा आहे की तुमच्या सगळ्यांतून एक संघ असा तयार होईल की तो पुढच्या वर्षी वसई कलाक्रीडा महोत्सवामध्ये सामवेदी ब्राह्मण संघाचा संघ म्हणून पहिला नंबर राहील. तुमच्याकडे टॅलेंट आहे, खेळण्याची ताकद आहे, ती वाढवली तर तुम्ही पहिले याल. आज या निमित्ताने समाजातल्या सगळ्या तरुणाला एकत्र केलं. सगळा समाज एक प्रकारे संघटित होण्याच्या ऋतूचे प्रयत्न चालतात. त्यातला हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. तो संतोष तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन पार पाडला म्हणून तुमचं अभिनंदन. बोलायला सोपं असते, तरुण काय करत नाही, पण तरुण खेळतात, तरुण जिंकतात. एक म्हात्रे आयुष म्हात्रे IPL मध्ये घेऊन खेळतोय. आपल्या सगळ्याचा अभिनंदनाचा विषय आहे, आनंदाचा विषय आहे. काल घरात TV लावल्यावर ज्याला क्रिकेटमध्ये काय खेळत नाही अशा बायका घरात सांगत होता आपला आयुष मात्र खेळतो, आपला मात्र खेळतो, आम्हाला बघायचं आहे. म्हणून तुम्हाला यातलं काय कळतंय म्हणजे काय आपला माणूस आहे ना. आपलेपणाची जी भावना आहे ती एकाने वाढवली, तुम्ही सगळे एक झाले तर समाजाच्या आपलेपणाचा झेंडा हा पालघर जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात लावाल असा मला विश्वास वाटतो. तुमच्या सगळ्याचं अभिनंदन करतो. भाषण लांबलं, आज कोणी भाषण ऐकायला आलं नाही. तुम्ही जिंकलात, तुम्हाला घरी जाऊन तुमचा विजय साजरा करायचा आहे, गावात जाऊन विजय साजरा करायचा आहे. त्यावेळेला भाषण करायला गेलो तर पुढच्या वर्षी मला आऊट करून टाकतील याला बोलू नका. हा क्लीन बोल होणारा माणूस आहे, त्यामुळे मी इकडेच थांबतो. धन्यवाद आप्पा. ज्या जागा मालकांनी ही जागा उपलब्ध करून दिली त्यांना एक प्रेमाची भेट म्हणून सन्मानचिन्ह मी संतोष म्हात्रे आणि धीरज वजे, सौरभ म्हात्रे यांना विनंती करतो की त्यांना आपण सन्मानचिन्ह द्यायचं आहे. मनोहर वजे, कृपया त्यांच्या घरातील कोणी प्रतिनिधी किंवा ते येथे असतील तर त्यांचा सन्मान करायचा आहे. आपलं सहकार्य नेहमीच लाभलंय, यापुढेही लाभत राहू. सौरभ म्हात्रे यांना विनंती करतो की श्री वसन वजे
येथे असतील किंवा त्यांच्या घरातील कोणी प्रतिनिधी असतील तर त्यांचं सन्मान चिन्ह द्यायचं आहे. श्री मुकुंद वजे यांचे घरातील कोणी प्रतिनिधी असतील तर श्री हरिभाऊ नाईक श्रीखंडी कुणाल श्री कैलास पाटील आणि प्रमोद पाटील मांडपे यांच्या कुटुंबातील कोणी सदस्य येथे असतील तर कृपया आपण सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे. ऋषिकेश पाटील मांडपे, कृपया कैलास पाटील आणि प्रमोद पाटील यांचं सन्मान चिन्ह आपण स्वीकारायचं आहे. श्री यज्ञेश्वर पाटील बानकर यांच्या कुटुंबातील कोणी सदस्य असतील तर विवेक नाईक, यज्ञेश्वर पाटील यांचं सन्मान चिन्ह आपण स्वीकारायचे. काशीनाथ वजे, धीरज काशीनाथ वजे येथे उपस्थित आहेत. अमोल त्यांचा सन्मान स्वीकारतात यज्ञेश्वर पाटील यांचा. श्री माणिक वजे, रूपा काका गुराडे, सर्व उदय नाईक उपस्थित आहेत. आपलं नाव घेण्यात आलेलं उदय नाईक यांचा सन्मान चिराग. मुकुंद वजे यांच्या कुटुंबातील कोणी येथे उपस्थित असतील, आपा आहेत उपस्थित. संतोष म्हात्रे यांना विनंती करतो की रोहित नाईक कृपया आपांचा सन्मान करायचा आहे. मुकुंद वजे, धन्यवाद. पुढील सन्मान सोहळा संघ मालकांचा होईल. सर्व संघ मालकां मी प्रकाश वजे आणि आशिष जोशी यांना विनंती करतो की सर्व संघ मालकांचा सन्मान करायचा आहे. सर्वप्रथम द सामवेद प्रशांत नाईक बोळींज यांच्या संघातील कोणी उपस्थित असतील तर वैभव प्रशांत नाईक यांचे सुपुत्र येथे उपस्थित आहेत. संजीवनी सिनेजायझर्स टीमचे किशोर वजे येथे उपस्थित आहेत. मी आशिष जोशी यांना विनंती करतो की आपण संजीवनी सिनेजायझर्स यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करायचा आहे. कॉर्मॅक्स स्ट्रायकर्स ऋषी लवकरात लवकर स्टेजवर यायचं आहे. प्रकाश वजे ऋषी जोशी यांचा सन्मान करायचा आहे. कृतिका एंटरप्राइजेसचे संघ मालक त्यांचे प्रतिनिधी येथे उपस्थित आहेत. कुमार पाटील, मी आशिष जोशी यांना विनंती करतो की कृतिका एंटरप्राइजेसचे कुमार पाटील उपस्थित आहेत. आप्पा वॉरियर्स संघाचे जयप्रकाश वजे येथे उपस्थित आहेत. मी उत्तम दादांना विनंती करतो की जयप्रकाश वजे यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करायचे आहे. आप्पा वॉरियर संघाचे संघमालक, RR रेंजर्स संघाचे संघमालक ऋषिकेश मांडपे आणि रोहन नाईक यांचा सन्मान आशिष जोशी करतील. सुरेश जोशी सुपरस्टार्स संघाचे संघमालक जयेश जोशी आणि उदय पाटील, त्यांचा सन्मान जयप्रकाश वजे करतील. शिवशक्ती चॅलेंजर संघाचे संघमालक प्रदीप नाईक गास यांचा सन्मान आशिष जोशी करतील. शिवशक्ती संघाचे
संघमालक कृपया कोणी प्रतिनिधी असल्यास लवकरात लवकर यायचं, थोडासा उशीर होतोय आपल्याला. शिवशक्ती चॅलेंजर संघाचे सामवेदी हॉटेलियर्स संघाचे संघमालक त्यांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. मी भूषण दादांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. आनंद किंग संघाचे संघमालक आनंद नाईक येथे उपस्थित आहेत. मी भूषण दादांना विनंती करतो की त्यांचा सन्मान करायचा आहे. संजू स्ट्रायकर संघाचे संघमालक किशोर संजू नाईक, कृपया त्यांचे कोच किंवा कोणी प्रतिनिधी उपस्थित असल्यास लवकरात लवकर स्टेजवर यायचे आहे. अमय संतोष वटार आलेले आहेत. संतोष नाईक, संतोष मात्रे त्यांचा सन्मान करतील. अरिहंत संघाचे संघमालक महेंद्र नाईक आजचे विजेता संघमालक आहेत, त्यांचा सन्मान भूषणदादा करतील. धन्यवाद. त्यानंतर या स्पर्धेला ज्यांनी जगभरामध्ये प्रसारित करण्यामागे खूप मोठा ज्यांचा वाटा राहिला असे तर ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून ज्यांनी प्रक्षेपित करत असताना संपूर्ण जगभरामध्ये पसरवली असे आमचे DBN चॅनलचे सर्व त्यांचा विशेष सन्मान या मंचावरती केला जाणार आहे. मी विनंती करेल कोणी एक मेंबर्स आपण यायचे, DBNच्या टीमपैकी कोणी मेंबर आपण या लवकर. नयन खूप चांगल्या प्रकारचं आणि ही स्पर्धा म्हणजे ज्या वेळेला इथे लाईव्ह स्पर्धा होण्याची सुरुवात झाली तेव्हापासून हे आपल्या साथीने आहेत आणि सामाजिक ब्राह्मण समाजाअंतर्गत होणाऱ्या स्पर्धांना खबर करतात. आणि पालघर जिल्ह्यामधील सर्वोत्तम चॅनलपैकी एक चॅनल आहे आणि अशा DBN लाईव्हचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला आहे. त्यानंतर या स्पर्धेला जोडले गेलेले आमचे ऑफिशियल अंपायर महेश कोडू सर यांचा सुद्धा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी विनंती करेल महेश कोडू सर आपण यायचं आहे, आपला विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. या स्पर्धांमध्ये आपल्याला नेहमीच पंचांच्या भूमिकेमध्ये ज्यांना आपण पाहतो असे ॲज अ लिजंड प्लेयर, त्याचबरोबरीनं आणि सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध असणारे असे महेश कोडूसर यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर बक्षीस वितरणाला आपण सुरुवात करतोय सरळ. या स्पर्धेमधील बेस्ट बॉलर ऑफ दी टुर्नामेंट हा खिताब आपण देणार आहोत. गेस करा कोण असेल. जास्त वेळ घेणार नाही आहे. ज्याने मिळवल्या 7 विकेट मिळवणारा खेळाडूचं नाव आहे आर्यन सन संघाचा मिस्टर विशाल, ठरतोय बेस्ट बॉलर ऑफ दी टुर्नामेंट. 7 विकेट त्याने मिळवल्यात आणि त्या 7 विकेट मिळवत असताना त्याला या बेस्ट बॉलर ऑफ दी टुर्नामेंटचा खिताब देऊन त्याचा गौरव करण्यात येतोय. त्याच्या खाली दुसऱ्या क्रमांकावरती होते सुमित द सामवेद 5 विकेट, प्रथम RR रेंजर्स 5 विकेट. त्यामुळे विशाल हा बेस्ट बॉलर ऑफ दी टुर्नामेंटचा खिताब त्याचा मानकरी ठरतोय. मी विनंती करेल विशाल आपण यायचं आहे. विशालाने विनंती करेल की आपण त्यानंतर बॅट्स होत्या. एका षटकामध्ये 20 रन काढणाऱ्यासाठी खेळाडूसाठी ऋत्विक चेतन देशमुख यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड करण्यात आलेल्या बॅट 3 खेळाडू आहेत. त्याच्यामध्ये स्मित जोशी आपण यायचं आहे, आपला गौरव केला जाईल. आपण 20 धाबा एका षटकामध्ये केला त्याने, त्यामुळे चेतन देशमुख या आपल्याच शुभ हस्ते हा खिताब दिला जाणार आहे.
देशमुख साहेबांचे वडील आणि त्यांच्या त्यानंतर शार्दूल पाटील आपण सुद्धा यायचंय. बॅटच्या बदली कॅश आणि ती शार्दूल दिली जाते. त्यानंतर सुयश पाटील, कृतिका एंटरप्राइजेस टीमचा सुयश पाटील. आहे का कोण ऋषी? जर नसेल तर आपण घ्यायला यायचं. चला या लवकर. चला त्यानंतर धन्यवाद देशमुख साहेब, आपण हा एक नवीन इनिशिएटिव्ह या स्पर्धेदरम्यान चालवला होता त्याबद्दल. यानंतर बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट, उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमधील कोण आहे? शार्दूल. अजून बॉल अडवला ना दुसऱ्याचा. सर्वात जास्त धाबा ज्याच्या नावे आहेत, खेळाडूचं नाव आहे RR रेंजर्सचा डेंजर बॅटर शार्दूल. 109 धाबा त्यानं बनवल्यात आणि त्याचा गौरव केला जाणार आहे. सर्वोत्कृष्ट फलंदाज हा किताब देऊन संजीवनी सिनेजायझरचे किशोरजी बजे यांच्या शुभास्ते हा किताब दिला जातोय. तर या स्पर्धेमधील चतुर्थ क्रमांकाचा मान ज्या संघाने पटकावलाय, तर जे दोन संघ पराभूत झाले ते सेमीफायनल मध्ये, त्यांना तृतीय क्रमांकाची ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव केला जाणार आहे. तर तृतीय क्रमांकाचा मान पटकावणारा पहिला संघ द सामवेद टीम आपण यायचंय. हॉटेलियर मंडळ त्यांना विनंती आहे की आपण यायचं हा किताब देण्यासाठी. चला द सामवेद या लवकर. त्यानंतर तृतीय क्रमांकाचा मान ज्या संघाने पटकावलाय, अजून एक संघ ज्याचा सेमीफायनल मध्ये आव्हान संपुष्टात आलं आणि त्या संघाचं नाव होतं टीम कॉर्मॅक. मी किशोर पाटील साहेबांना विनंती करेल की आपण हा किताब देण्यासाठी समोर यायचं आहे. टीम कॉर्मॅक आपण या, आपला गौरव केला जाईल. ऑक्शन पासून आतापर्यंत त्याने डिसिप्लिन फॉलो केला होता. एक रंगाचे टी शर्ट ऑक्शन मध्ये होते आणि त्यानंतर त्याने खेळ सुद्धा एकत्रित होऊन एकात्मता दाखवून केला. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स टीम कॉर्मॅक आणि त्यांचा गौरव केला. तर किशोर पाटील साहेब यांच्या शोभा असते ही ट्रॉफी देऊन.
चला त्यानंतर या स्पर्धेमधील उपविजेतेपद ज्या संघाने पटकावलंय या स्पर्धेमधील रनर अप टीम खूप चांगला प्रवास त्या टीमचा राहिला पहिल्या मॅच पासून शेवटच्या मॅच पर्यंत आणि तो प्रवास राहत असताना अखेरकार एक पायदान या सामिती ब्राह्मण प्रीमियर लीग पासून लांब राहिले परंतु उपविजेते पदावरती त्याने नाव करलंय अशा संघाचं नाव आहे अशा संघाचं नाव जो राहिला रनर अप या स्पर्धेचा संघाचं नाव आहे टीम RR रेंजर्स सगळ्यांना विनंती आपण यायचंय हॅलो धन्यवाद यासाठी मी उत्तम पाटील आणि जयमुनी संजू मात्रे यांना विनंती त्यांनी खाली यायचं आहे उत्तम पाटील आणि जयमुनीचे संजू मात्रे पहिले खेळणारे प्लेयर या त्याने मेडल्स घ्यायच्यात बाकीच्या सर्वांनी नंतर जॉईन व्हा पहिले खेळणारे प्लेयर्स त्यानंतर वैयक्तिक पारितोषिकांपैकी पारितोषिक आहे मॅन ऑफ द सिरीज प्लेयर ऑफ द टुर्नामेंट कोण असेल प्रथम किती आहेत माहित आहेत ना बघा मॅन ऑफ द सिरीजचा सायकलचा मानकरी खेळाडूचं नाव मिस्टर प्रथम फ्रॉम तुम्ही बोलले प्रथम आम्ही प्रथम बोललो आता तुम्ही शोधा कोण आहे प्रथम फ्रॉम मी विनंती केली सन्माननीय रमाकांतजी देशमुख साहेब आणि प्रकाशजी वजे साहेब आपण यायच्या समोर आपल्या शुभास हे बक्षीस दिलं जाईल प्रकाशजी वजे साहेब या आणि रमाकांत देशमुख साहेब आपण यायचं आहे दुर्वेश देशमुख यांच्या स्मरणार्थ चेतन देशमुख यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेली सायकल आहे प्रथम 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 फ्रॉम ज्याने केला अफलातून परफॉर्मन्स खेळाडूचं नाव आहे
प्रथम फ्रॉम RR Rangers. Only cycle. Only cycle. Only cycle. पण एक गोष्ट आहे, आपण तसंच थांबायचंय. एक गोष्ट आहे, आता अशी गोष्ट म्हणजे प्रथम 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 सगळेच म्हटले, पण दुसरा प्रथम काय कमी नव्हता. एक्झॅक्टली दोघांची मेहनत तितकीच होती. मॅन ऑफ द सिरीजचा किताब संपलेला नाहीये. प्रथमला दुसरं काही नको आहे, एवढंच का? प्रथम दुसरं काय हवंय? एवढंच? हा, दुसरं काय नको आहे? ती कोण घेणार? तू गेला आता निघून, आता तुला नाही देणार. मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी त्याचा खरा हकदार. दोघांचं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं होतं आणि त्यामुळे प्रथम फ्रॉम आर्यन सन्स, प्लीज कम. आशिष जोशी यांना विनंती करेल की आपण ही ट्रॉफी देऊन गौरव करायचा प्रथमचा. बघा, हे दोन प्रथम सामिती ब्राह्मण समाजाचे अनमोल रत्न आहेत. अष्टबली खेळाडू म्हणून या दोघांची ख्याती खूप मोठी आहे. प्रथम पॉइंट्समध्ये 100 पॉइंट्सने मागे होता प्रथम RR रेंजर्सच्या, आणि तरी सुद्धा त्याने दाखवलेला परफॉर्मन्स हा तितकाच मोठा असल्या कारणाने त्याच्यासाठी ही मॅन ऑफ द सिरीजची एक्स्ट्रा ट्रॉफी देऊन त्याचा गौरव केला जातोय. अभिनंदन प्रथम. तर या पुढील खिताब देण्यासाठी मी सन्माननीय मनोज पाटील साहेबांना विनंती केली की आपण स्टेज समोर यायचंय. बबनशेठ नाईक साहेब यांना विनंती केली की आपण यायचं. आप्पा आपण सुद्धा या. मी सर्व पाहुण्यांना विनंती केली की आपण सर्वप्रथम समोर या. सर्व पाहुण्यांना विनंती करा, आपण सर्वप्रथम समोर या. फायनल मॅन ऑफ द मॅच. त्या मॅचचा खेळाडूचं नाव आहे मिस्टर विवेक नाईक. प्लीज कम. त्यानंतर या सामेती ब्राह्मण क्रिकेट क्लब आयोजित सामेती ब्राह्मण प्रीमियर लीग SBPL सीझन 1 खूप चांगल्या रीतीने पार पडली. आलेल्या सर्व दर्शकांचा मनापासून आभार, सर्व 12 संघांचा मनापासून आभार, आमच्या सर्व स्पॉन्सरचं मनापासून आभार. प्रत्येकाने ज्यांना शक्य झालं प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचा मनापासून आभार आणि जागेवाल्यांचा मनापासून आभार. या मंडप डेकोरेटर्स, यूट्यूब लाईव्ह, पंच, कॉमेंटेटर सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि या स्पर्धेच्या शेवटी या पहिल्या पर्वाचा मानकरी ठरणाऱ्या संघाला ही ट्रॉफी आणि बक्षीस देऊन त्याचा गौरव केला जातोय. द चॅम्पियन ऑफ दी SBPL सीझन 1, द टीम नेम इज आर्यन सन्स. जोरदार टाळ्या. मी मान्यवरांना विनंती करेल की आपण हे बक्षीस देऊन गौरव करायचा आहे. सर्व मान्यवर मागे थांबायचंय. SBPL चा पहिला हंगाम इतका चांगला आहे तर दुसऱ्या हंगामाची तयारी जोरशोर
नाही पुढच्या वर्षी सुद्धा होणार आहे. तरी पुढच्या अंकामध्ये आपण अशाच काही नवनवीन प्लॅनिंगने भेटणार आहोत. सो पहिल्या पर्वातील विजेत्या संघाचं अभिनंदन, पार्टिसिपेट टीमचं सुद्धा कौतुक आणि पुढील वर्षासाठी शुभेच्छा देऊन हा कार्यक्रम ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली असं मी जाहीर करतो. थँक्यू सो मच. हॅलो रोहित, असंच प्रेम असंच राहू द्या. पुढच्या वर्षी आपण नक्कीच SBPL पर्व दुसरं करणार आहोत.